सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या अन्न भेसळीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरात बुधवारी सायंकाळी अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत मोची गल्लीतील लकी दूध डेअरी येथून दुधाचे आणि पनीरचे नमुने ताब्यात घेतले। या कारवाईमुळे शहरातील दूध आणि मावा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी दुकाने तातडीनं बंद केली आहेत। अहिल्यानगर येथील जिल्हा अन्न भेसळ सहायुक्त अपर्णा भोईटे आणि निरीक्षक प्रदीप पवार यांच्या पथकाने मंगळवारी 7 तारखेला सायंकाळी अचानक छापेमारी करत संशयित ठिकाणांची तपासणी केली। यावेळी दुधाचे आणि पनीरचे नमुने संकलित करून पुढील तपासासाठी पाठविण्यात आले। अलीकडील काळात शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात दूध भेसळीचे प्रकार वाढत असल्याने अन्न प्रशासनाने ही कारवाई अधिक तीव्र केली आहे। कारवाई दरम्यान शहरातील काही पेढे विक्रेते आणि मावा व्यावसायिकांनी संशयाच्या भीतीने दुकाने बंद केल्याचं दिसून आले। बंदी असलेले ब्रँडेड पॅकिंग मावा, गुटखा तसेच अनेक अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। अधिकाऱ्यांनी सांगितले की जिल्ह्यात नव्याने 3 सहसंचालक आणि 9 अन्न भेसळ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून भविष्यात अशा धडक कारवाया सुरूच राहणार आहेत। नागरिकांनीही अन्न भेसळी संदर्भात तक्रारी नोंदविण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले। दरम्यान सामाजिक स्तरावरही अन्न भेसळ विरोधात आवाज उठू लागला असून ग्रामीण भागात बनावट दूध तयार करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे। अन्नात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शिवाजी चौकामध्ये डेअरी सोडून छोटे विक्रेते करतात भेसळ अशी चर्चा आहे। या छोट्या विक्रेत्यांवरही कारवाई होणार का? तसेच शेवगावमध्ये अधिक कारवाया होणे अपेक्षित आहे, तरच हा भेसळयुक्त दुधाचा पुरवठा बंद होईल अशी नागरिकात चर्चा आहे। संबंधित डेअरीतून 1200 लिटर दुधाची दररोज विक्री। यावेळी अन्न आणि भेसळ प्रशासन अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगितले की संबंधित डेअरीतून दररोज 1200 लिटर दूध विकले जात आहे। त्याचा जर हिशोब केला तर 1200 गुणिले 80 याचा हिशोब केला तर दररोज 96,000 रुपयांचे दूध एका दूध डेअरीमधून विकले जात आहे। याबाबत शेवगावकर नागरिकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। दुधाच्या वर येणारी साईबाबत सर्व नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे। संबंधित दुधावर बोटभर साई येते, इतकी मोठी साई इतरत्र कुठल्याही दूध डेअरीच्या दुधामधून येत नाही। अन्न आणि प्रशासन विभाग या दुधावर येणाऱ्या साईचे गुड उलगडून नागरिकांमध्ये जी उलटसुलट चर्चा आहे त्या शंकेचे निराकरण करेल का? प्रतिनिधी आयात शेख, शेवगाव।